आत्ता वाजलेले आहे 8:45. आत्ता म्हणजे घरी आले आहे, कारण की पाऊस खूप येऊन राहिला होता आमच्याकडे. तर तिकडे येताना तर मग थांबावं लागलं, म्हणून आता वेळ झाला आहे. घरी यायला वाजले 8:45. आता स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. चला. आज इथे दहीवडे करायला घेतले होते. तर मिस्टरांना भूक लागलेली होती, तर म्हणाले काहीतरी दे. तर मी म्हटलं चला, इडलीचं टाकलं होतं त्याच्यातली डाळ उरलेली होती, तर मी म्हटलं चला दहीवडे करून घेते. पण याचा घटच झाला, कारण की तेल गरम होऊन गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे दहीवडे थोडे करपून गेलेले होते. मग इथे 4-5 झालेले होते, त्याच्यात मग मी त्यांना दिले आणि 2-3 मी खाल्ले. तर इथे मी दही फेटून घेतलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे टाकून आणि आता इथे दहीवडे तयार करून जिरा पावडर, लाल तिखट, मीठ वगैरे टाकून आता मिस्टरांना नेऊन देत आहे खायसाठी. आणि छान झाले होते. थोडे जे जडले होते ते बाजूला ठेवा. आता चला, मी माझ्यासाठी घेऊन घेते आणि मी पण थोडं खाऊन घेते, कारण की जॉबवरून आल्यावर थोडंसं भूक लागतेच. तर चला म्हटलं, इथे आता खाऊन घेते आणि मग आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागत आहे. इथे भात वगैरे मांडून घेतलेला आणि सकाळसाठी इडली बनवायची आहे. तर मी सांबार आताच बनवून घेते, कारण सकाळी मला लवकर जायचं आहे. तर सुट्टी नसते मला संडेला, तर मग म्हटलं खूप घाई होऊन जाते. तर इथे मी सांबार बनवून ठेवलेला आहे आणि डोसे पण बनवेल, त्याच्यासाठी आलू बॉईल करून ठेवले होते. तर इथे मी सांबार आपला बनवून तयार झालेला आहे आणि इथे मी चिंच नसल्यामुळे हे पिचकू टाकून दिलं आहे. चला, भेटू मग नंतर. बाय.